आता पालकाची आपण गरगट्टा भाजी बनवूया. तेच भाज्या खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं. हे बघा, आता पालक स्वच्छ धुवून घेतला, चना डाळ, थोडे शेंगा, लांबकी हिरवी मिरची कुटलेली. तर आपण हे पालक चिरून आणि त्याच्यामध्ये सगळं मिक्स करू. बघा, तर मग 2 वेळेस पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण कुकरमध्ये घालूया. तीनच शिट्ट्या करायच्या, जास्त नाही करायच्या. कुकरमध्ये पालक घातलेला आहे. आता हे शेंगा टाकू, लांबकी हिरवी मिरची चिरलेली, चना डाळ शिजतानाच टाकून घेऊया. 2-3 शिट्ट्या करू. जिरे आणि लसण, 10-12 हिरव्या मिरच्या कुटून घेऊ आपण पालकसाठी. आपला पालक शिजून तयार झालेला आहे. त्याला गरगटून घेऊ रवीनं आपण आणि फोडणी करू. सुंदर हिरवागार कलर आला. जास्त उकडायचं नाही, जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत, कलर जातो. सुंदर कलर आला भाजीला बघा, हिरवा हिरवा. आता याच्यामध्ये डाळीचं पीठ घालू आणि गरगटून घेऊ. आता गॅसवर आपण कढई ठेवलेली, तेल तापलेलं आहे. यामध्ये आपण 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकून घेऊ. अद्रक लसणची पेस्ट टाकू, कढीपत्ता घालू, खोबर कुटून घेतलेलं आहे, खोबर घालू त्याच्यात. हलवून घेऊया तसं. खोबर तळलं ना चवीला छान लागतं. तरी 10-12 मिरचीचा ठेसा कुटून घेतलेला आहे मी. ठेसा पण घालतो आपण तेलामध्ये. शिजते वेळेस पण 4-5 मिरच्या टाकल्या, चवीला छान लागते भाजी. शिजलेली मिरची पण छान लागते. हळद घालू तेलामध्ये. आता फोडणी तयार झालेली आहे. थोडंसं याला हलवून घेऊ. अर्धा छोट्या चमच्याची हळद बस झाली. त्याच्यात ओतून घेऊ मिश्रण. शिजत आली भाजी आपली. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आपण आणि शेंगाचं कूट घालू थोडंसं, चवीपुर तेवढी चव लागण्यासाठी 1 चमचा. कारण थोडीशी चव वेगळी इथे, नुसते पिठाने नाही येत डाळीचे. तर बघा, आता आपली भाजी तयार झालेली. आता खाली मीठ वगैरे घातलेलं. तर अशी झालेली आपली पालक भाजी. गरगट्टा भातावर भाकरीसोबत खा, खूप छान लागते. काढून घेतलेली भाजी आपण. आता बघा, कलर कसला हिरवागार सुंदर आलाय. कारण जास्त शिजवायचं, जास्त शिट्ट्या केले ना असा कलर जातोय भातावर वगैरे. बघा, मध्ये शेंगदाणे अख्खे, डाळ, कसली सुंदर झाली भाजी.